नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून 2023 साठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विविध पदांसाठी, त्यामध्ये वरिष्ठ लिपिक या पदांच्या संदर्भाने आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। मग वरिष्ठ लिपिकाची एकूण पदं किती आहेत, वरिष्ठ लिपिक या पदाची पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे या पदासाठी, त्याचबरोबर पुस्तके कोणती वाचायची आहेत, स्टडी मटेरियल काय आहे, आणि ही जी एक्झाम IBPS पॅटर्न प्रमाणे होणार आहे, नेमका IBPS पॅटर्न काय आहे या संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर जे मनामध्ये तुमच्या छोट्या मोठ्या शंका आहेत की वेतन काय असतं, फीस काय असणार आहे, त्याचबरोबर परीक्षा भरण्याची म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख काय असणार आहे, या संदर्भाने देखील आपण चर्चा करणार आहोत। एवढंच नव्हे तर जे अभ्यासक्रमामध्ये जे 4 विषय दिलेले आहेत आपल्याला, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, GK आणि बौद्धिक चाचणी किंवा बुद्धिमत्ता चाचणी, या संदर्भाने आणि अभ्यास कसा करावा, कुठून करावा या संदर्भाने देखील आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम बघूया आपण की कृषी विभागाची जी जाहिरात आलेली आहे, बघा विविध पदांसाठी जाहिरात आहे, परंतु आपण फक्त वरिष्ठ लिपिक या पदावरच फोकस करणार आहोत, जेणेकरून जे विद्यार्थी वरिष्ठ लिपिकाची तयारी करतात ह्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा निश्चित फायदा होणार आहे। सर्वप्रथम आपण बघून घेऊयात की कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत। ठीक आहे, तर छत्रपती संभाजीनगर कृषी विभाग 11 पदं आहेत, अमरावती 9 पदे, लातूरमध्ये 14 पदे, कोल्हापूर 14, ठाणे आणि कोकणामध्ये 18 पदं आहेत, नागपूरमध्ये 14, नाशिक 12 आणि पुणे 13, अशी 8 विभागाच्या जाहिराती आहेत। ते तुम्ही बघून घ्या, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करता त्यावेळेस तुम्हाला तिथं ते विभाग विचारतील। आता आपण प्रॉपर आपल्या व्हिडिओकडे जाऊया, जेणेकरून आपलं जे फोकस आहे आणि आपण जे सुरुवातीला पाहिलं व्हिडिओमधल्या ज्या काही तुमच्या मनामधल्या शंका आहे ते आपल्या निश्चितच दूर होऊन जातील। तर वरिष्ठ लिपिक या पदाची वेतन श्रेणी काय आहे बघा, 25,500 ते 81,100 भत्ता नियमाप्रमाणे आणि ते सगळे जे काही भत्ते मिळून ते वेतन असणार आहे। पात्रता बघूया आपण, भारतीय नागरिकत्व हे कॉमन आहे। वयोमर्यादा जी आहे ही वयोमर्यादा किमान 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष, यामध्ये मागासवर्गीयांसाठी 40 वर्षापेक्षा जास्त नसावे असं ते सांगितलं आहे, म्हणजे 5 वर्ष वाढून आहे। आणि परत विविध दिव्यांग पात्र खेळाडू त्यांची पण दिलेले, एक तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता किंवा आपलं जे ओयासिस स्टडी पॉइंट हे टेलिग्राम चॅनल आहे तिथं तुम्हाला प्रत्येक विभागाची जाहिरात PDF स्वरूपामध्ये अपलोड केलेली आहे, तिथं सुद्धा तुम्ही ती जाहिरात वाचू शकता। ठीक आहे, त्यामुळं ॲक्च्युअल ज्या प्रत्येक विभागाच्या जाहिराती आहेत त्या जाहिराती वाचूनच फॉर्म भरा। आपल्या कास्टला किती जागा आहेत, ठीक आहे, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये जाहिरातीमध्येच कळून जाणार आहे। वरिष्ठ लिपिक पदाचा आता आपण शैक्षणिक अर्हता बघूया। तर वरिष्ठ लिपिक पदाचीच माहिती आपण घेणार आहोत, बाकीच्या पदाबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेऊयात। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी, ठीक आहे, जे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाची पदवी पाहिजे, द्वितीय श्रेणीत पदवी पाहिजे, म्हणजे तुम्ही 2nd क्लासने पास व्हायला पाहिजेत। ही झाली मुख्य पात्रता, तुमच्याकडे पदवी पाहिजे आणि तुम्ही ती पदवी 2nd क्लासनं पास होणं गरजेचं आहे। नंतर दिले किंवा मसुदा लेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य म्हटलंय, त्यामुळं गरजेचं नाही आहे, प्राधान्य देऊ म्हटलंय। त्यामुळं आपण जे काही जेवढे विद्यार्थी प्लेन ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि ज्यांचं 2nd क्लासमध्ये डिग्री आहे अशांनी मला वाटतं इथं फॉर्म भरणं गरजेचं आहे किंवा ते भरू शकतात। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून एक शंका आहे की लिपिक नाव आहे तर मग टायपिंग लागते का, तर वरिष्ठ लिपिक या पदासाठी टायपिंगची आवश्यकता नसते, ओन्ली ग्रॅज्युएट स्टुडंटसुद्धा हा फॉर्म भरू शकतात। आता नेमकी निवड कशी होणार आहे बघा, तर निवड होणार आहे सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून। मराठी म्हणजे प्रश्न जे असणार हे मराठी भाषेमध्ये असणार, याचा अर्थ काय, म्हणजे गणिताचे प्रश्न, त्याचबरोबर GKचे प्रश्न
हे मराठी भाषेमधून असणार आहे. ड्युएल लँग्वेजमध्ये इथं सिस्टीम ते म्हणतायत, सध्या तरी म्हणतायत की नाही आहे. ठीक आहे, फक्त मराठीमध्ये. ऑनलाईन परीक्षा होणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायाची, म्हणजे ज्या आतापर्यंत जेवढ्या ऑनलाईन एक्झाम झाल्यात, पुणे मनपा किंवा अजून शिक्षक अभियोग्यता किंवा अजून एक्स्ट्रा किंवा आता MPSC पण ऑनलाईन एक्झाम घेतले, त्याच पद्धतीनं ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तुम्हाला जे सेंटर दिलं आहे फॉर्म भरताच्या वेळेस, ते सेंटर किंवा हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला तिथं ती ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे. आता असं सांगितले त्यांनी की घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आता 45% गुण प्राप्त केले म्हणजेच आपली निवड होईल असं म्हणजे असं नाही आहे हे. याचा अर्थ असा आहे की 45%च्या पुढच्याच विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल त्या पदासाठी आणि मग त्यांची एक गुणवत्ता यादी बनवली जाईल आणि जो जास्तीत जास्त मार्क्सवाले विद्यार्थी आहेत त्यांचीच निवड केली जाईल. परंतु एखादा म्हणजे समजा एखादे कोणत्याही कास्टचे एक जागा आहे, उदाहरणार्थ OBC कास्टची एक जागा आहे आणि OBC कास्टच्या एकाही विद्यार्थ्याला जर 45%च्या पुढं मार्क पडले नाही किंवा 45ही पडले नाही, तर याचा अर्थ असा असतो की त्या जागी सिलेक्शन होणार नाही. म्हणून 45 आहे. पण आपल्याला आम्हाला माहीत आहे की विद्यार्थी खूप सारे मार्क्स घेणार आहेत, कारण 200 गुणांचा पेपर आहे. त्यापैकी 45%ची पुढची गुणवत्ता यादी बनवणार आहे. मला वाटते इझी आहे. ठीक आहे, तर आता बघूया आपण की हा जो अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस काय आहे आणि नंतर पुढे आपण डिटेलमध्ये अभ्यासक्रमाचं सुद्धा ॲनालिसिस करणार आहोत. सर्वप्रथम त्यांनी काय सिलेबस दिला आहे बघा. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 4 विषय दिले आहेत. प्रत्येक विषय 50 गुणांसाठी. मात्र 100 प्रश्नांची 200 गुणांची परीक्षा. काय म्हणजे 100 प्रश्नांची आणि 200 गुणांची, म्हणजे 50 गुण एका विषयाला. याचा अर्थ काय, 25 प्रश्न एका विषयावर विचारले जातील. म्हणजे जो तलाट्याचा सिलेबस आहे, लेखापालचा सिलेबस आहे, तोच सिलेबस तुम्हाला इथं कॉपी पेस्ट झालेला आहे. हे पण लक्षात ठेवा. किंवा जे पारंपरिक पद्धतीनं आपण सरळ सेवेची तयारी करायचो या अगोदर, तर तोच आहे, वेगळा काही त्याच्यामध्ये नाही. फक्त परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि IBPS पॅटर्न होणार आहे. इथे मात्र आपण त्याबद्दल पुढे चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर अजून एका पुढे आपण त्याबद्दल जास्त समजून घेणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. अमागास विद्यार्थ्यांसाठी 720 रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 650 रुपये फीस असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी सुद्धा 650 रुपये फीस असणार आहे. परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करू शकता 6/4/2023 म्हणजे 6 एप्रिल 2023 पासनं ते 20 एप्रिल 2023 पर्यंत. खूप कमी वेळ आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता नेमका अभ्यासक्रम आपण आपल्या सोयीनं लिहून घेतला इथं. ठीक आहे, त्यांच्या PDF मधलं आपण काय केलं, हे कॉपी पेस्ट केलं. मराठी व्याकरण 25 प्रश्न विचारतील, गुण असणार आहेत 50 आणि त्याचा दर्जा असणार आहे 12वी. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न विचारतील, गुण असणार आहेत 50. ठीक आहे, म्हणजे प्रश्न 25, गुण 50, दर्जा 12वी. बुद्धिमत्ता चाचणी, आता ते जरी म्हणत असले बुद्धिमत्ता चाचणी, तरी पण गणिताचा देखील अभ्यास करून जायचा आहे आपल्याला. पुढे आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. गणित 25 प्रश्न, गुण 50, पदवी. सामान्य ज्ञान 25 प्रश्न, गुण 50, पदवी. आणि 100 प्रश्न म्हणजे 200 गुण, असा तो पॅटर्न असणार आहे. त्यानंतर आता आपण स्टेप बाय स्टेप हे जे 4 विषय आहेत त्यांचा अभ्यास कसा करायचा आहे, कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत, पुस्तके कोणती महत्त्वाची वाचायची आहेत आणि प्रश्न देखील कसे विचारतात IBPSला. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पूर्ण व्हिडिओ बघा, आपल्या सर्व मित्रांनाही पाठवा, म्हणजे ज्या ज्या शंका तुमच्या मनामध्ये असणार आहेत त्या निश्चित शंका दूर तुमच्या होणार आहेत आणि आपल्याला अभ्यासाला एक प्रकारची दिशा मिळणार आहे. तर इंग्लिश सिनियर क्लर्कसाठी किंवा वरिष्ठ लिपिकासाठी इंग्लिश ग्रामरचे IMP टॉपिक कोणते आहेत बघा. आता सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण जी या अगोदर पारंपरिक पद्धतीनं सरळ सेवेची तयारी करायचो, तर ही अशी होती की इंग्रजीचा 2 पद्धतीनं आपण अभ्यास करायचो, एक ग्रामर आणि दुसरं व्होकॅब. ग्रामर आणि व्होकॅब हे तर आपल्याला गरजेचं आहेच,
हे तर आपल्याला गरजेचं आहेच. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या की इंग्रजी व्याकरणामधले कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक करायचे. तर बघा इथं दिले नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, कंजक्शन, टाइप्स ऑफ सेंटेन्स, चेंज द व्हॉइस, क्वेश्चन टॅग, क्लॉज, डायरेक्ट इनडायरेक्ट, डिग्री, आर्टिकल, टेन्स, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन. म्हणजे ॲज अन ॲव्हरेज आपल्याला ग्रामरचा सर्व भाग बेसिक माहिती पाहिजे, कारण अंडरस्टँड होण्यासाठी क्वेश्चन IBPSचे आपल्याला हे बेसिक नॉलेज गरजेचं आहे. जरी प्रॉपर प्रश्न आता ॲडजेक्टिव्हवर विचारणार नाहीत, प्रोनाऊनवर विचारणार नाहीत IBPSला, तरी पण तुम्हाला हे नॉलेज याचं उपयुक्त पुढे अंडरस्टँडिंगसाठी ठरणार आहे क्वेश्चन, ते पण आपण बघणार आहोत. आता व्होकॅबवर जास्त भर देणं गरजेचं आहे. व्होकॅबवर भर देणं गरजेचं आहे, जसं फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, सफिक्स अँड प्रिफिक्स. त्याच्यानंतर दुसरं आहे सिनोनिम्स, ज्याला आपण समानार्थी, विरुद्धार्थी म्हणजे सिमिलर किंवा अपोजिट वर्ड आपल्याला करणं येतं. ठीक आहे, हे बेसिक बघा. हे व्होकॅब जरी आपल्याला तर माहितीच पाहिजे. आपल्याला एक 100-150 जे काही शब्द आहेत मराठीमधले स्टँडर्ड शब्द, इंग्रजीमधले, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर होमोनिम्स म्हणजे सारखे उच्चार असणारे किंवा वेगळा अर्थ असणारे या टाईपचे शब्द आपल्याला माहीत पाहिजे. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स हे आपल्याला माहीत पाहिजे, कारण ते सुद्धा एक्झामला या अगोदर एक्झामला विचारलेले आहेत. त्यानंतर एडियम्स अँड फ्रेजेस, त्यानंतर प्रोव्हर्ब्स, स्पेलिंग करेक्शन, क्रायसिस ऑफ ॲनिमल वगैरे हे कमी विचारले. ऑफस्प्रिंग ऑफ ॲनिमल, होम ऑफ ॲनिमल, कॉम्प्रेहेन्शन. हां, हे एक महत्त्वाचा अजून एक मुद्दा की IBPSचा म्हणजे कधीकधी 5 मार्क्स म्हणजे आपल्याला 25 प्रश्नापैकी 5 मार्क्सचा पॅसेज विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, 5 मार्क्सचा पॅसेज विचारला जाऊ शकतो. आता हे झालं की इंग्रजीचे कोणते महत्त्वाचे घटक अभ्यासायचे आहेत. आता आपण बघूया की या अगोदर ज्या IBPSच्या एक्झाम म्हणजे IBPS कुणाच्या एक्झाम घ्यायचं बघा, विशेषतः बँकिंगच्या, आणि अलीकडं म्हणजे महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतल्याच्या नंतर जे काही पुणे महानगरपालिकामधलं क्लर्क पोस्ट होती तिच्या पण IBPSनं एक्झाम घेतल्यात, किंवा महाराष्ट्र शिक्षण विभागामध्ये ज्या आत्ता शिक्षक अभियोग्यता परीक्षा झाली तिची पण IBPSने एक्झाम झाली, किंवा ज्या विविध बँकिंगच्या क्लर्कच्या पोस्ट असतात त्यासुद्धा IBPS एक्झाम घेते. त्यावरून, कारण IBPS प्रश्नपत्रिका देत नाही, विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आपण काय केलेले की नेमकं इंग्रजी या टॉपिकचे प्रश्न नेमके काय विचारतात बघा. एक तर तुम्हाला इंग्रजीच्या ह्या टॉपिकचा अभ्यास पण करायचा आहे, आणि जर आपल्याला काहीच जमत नाही तर तुम्ही सरळ सरळ अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. म्हणजे आता तुम्हाला बघा जम्बल्ड ऑर्डरवर आधारित तुम्हाला प्रश्न 1-1, 2-2, 3-3 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते IBPSला. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, मिनिंगनुसार वाक्यांचा क्रम लावावा लागतो. म्हणजे आता तुम्ही म्हणजे तुमचं इंग्रजी व्याकरण त्यातली त्यात तुम्हाला इंग्रजी अंडरस्टँड किती होते, इंग्रजीचे बेसिक नियम माहीत पाहिजेत तुम्हाला, आणि ज्या काही शब्दाच्या जाती वगैरे आहेत त्याचं नॉलेज तर इथं तुम्हाला उपयोगी पडणारच आहे. म्हणून तर सुरुवातीला सांगितलं की बेसिक ग्रामर तुम्हाला उपयोगी पडणार आहे. फक्त ऑनलाईन एक्झाम असल्यामुळं आणि IBPS पॅटर्न असल्यामुळं तुम्हाला अशा प्रश्नांची सराव करणार आहे. तसं आपण सराव पेपर घेऊ, या परीक्षेचे सराव पेपर पण घेऊ, ते देखील तुम्हाला मदत करतील. जे विद्यार्थी वरिष्ठ लिपिकाची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी 8805 8805 21 72 21 8805 21 72 21 या नंबरला तुमचं नाव व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप करा तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि वरिष्ठ लिपिका असं नाव सेंड करा, जेणेकरून अजून काही जर माहिती असेल या एक्झामच्या संदर्भानं किंवा जर आपण सराव पेपर घेऊ शकलो तर आम्ही तुम्हाला अपडेट काही करू शकतो. त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे OASIS स्टडी पॉईंट, एक तर डायरेक्ट सर्च करा OASIS स्टडी पॉईंट, तिथंसुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात पोल क्वेश्चन्स, त्याचनंतर स्टडी मटेरियल्स, त्याचनंतर विविध ज्या अजून एक्झाम होतात विविध स्पर्धा परीक्षांच्या त्यांच्यासुद्धा अपडेट्स आम्ही प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, म्हणजे जम्बल्ड ऑर्डर या टाईपच्या क्वेश्चनची आपल्याला इंग्लिशमध्ये तयारी करायची आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे मुद्दा म्हणजे प्रश्न. बघा
अजून इंग्रजीचा प्रश्न बघा, मिस्टेक किंवा वर्ड्स नॉट क्विट ॲप्रोप्रिएट. आता याच्यामध्ये काय असतं, ते दिलेल्या वाक्यामध्ये एक तर वाक्याचा एक तुकडा किंवा एक शब्द चुकीचा असतो, तो आपल्याला ओळखायचा असतो. आणि मग इथे पण तेच नियम लागतात, नाऊन, प्रोनाऊन, कंजक्शन, इंटरजेक्शन, प्रिपोजिशनचे नियम लागतात. पण पॅटर्न अलग आहे. म्हणजे पहिल्याने जेव्हा एक्झाम व्हायचं डायरेक्ट सूचना यायच्या आपल्याला, आता या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारतात की ओनली डी चुके, ओनली बी चुके, ओनली सी चुके, या पद्धतीच्या आपल्याला प्रश्नांची तयारी करावी लागणार आहे. त्यानंतर ग्रॅमॅटिकली इरर, त्या टाईपचा क्वेश्चन आहे, परंतु थोडासा वेगळा. ग्रॅमॅटिकली इरर हा एक IBPSचा आवडता टॉपिक आहे इंग्लिशमधला. ग्रॅमॅटिकली इरर कधी कधी IBPS 4 ते 5 प्रश्न सरळ तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता असते. म्हणून ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये, ज्या पुस्तकामध्ये ग्रॅमॅटिकल इरर जास्त आहेत, त्यांचा आपण सराव करणं गरजेचं आहे. त्यानंतर जम्बल्ड फॉर्म रिअरेंज. आता हे जम्बल्ड अरेंज सारखाच आहे, परंतु थोडासा वेगळा आहे. बघा, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, काही वेगळा नाही. त्यांनी असं सांगितलं आपल्याला, द फर्स्ट सेंटेन्स अँड फायनल सेंटेन्स, म्हणजे 6वं आणि पहिलं. हे बघा, इथं क्रमांक दिला आहे 6वं आणि पहिलं. हे सेंटेन्स फिक्स आहेत इथं. म्हणजे ह्या 4मध्येच काय करायचं आपल्याला, सेन्स ओळखून इंग्रजीचा अंडरस्टँडिंग होऊन आपल्याला तो सेन्स लावून त्याचा क्रम लावायचा आहे. त्यानंतर अजून एक टाईप विचारता बघा IBPSमध्ये, की सुटेबल एक्सप्रेशन विचारल्या जाऊ शकतात. तुम्हाला एखादा टेबल म्हणजे कन्व्हर्सेशन किंवा संभाषण दिलेलं असतं आणि त्या संभाषणामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं कोणतं वाक्य भरायचं आहे ते विचारलं जाऊ शकतं. एक क्लोज टेस्ट नावाचा प्रकार आहे, तो पण इथं विचारला जाऊ शकतो या पद्धतीनं, क्लोज टेस्ट. ठीक आहे, तो पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर अशा प्रश्नांची इंग्रजीच्या आपल्याला जास्तीत जास्त तयारी करावी लागणार आहे. ठीक आहे, मग आता इंग्रजीचा नेमकं अभ्यास कसा करायचा, तुम्हाला 2-3 पद्धतीने इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आम्ही जी सांगू तीच पद्धत नाही, तुमच्या सोयीनं करा. अर्धा तास व्याकरणाचा एक घटक अभ्यासायचा आणि अर्धा तास त्या शब्दसंग्रहातील एक घटक अभ्यासायचा. अर्धा तास व्याकरणाचा घटक, अर्धा तास शब्दसंग्रहातील एक घटक आणि अर्धा तास अभ्यासलेल्या घटकावरील प्रश्न सोडवायचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे प्रत्येक विषयाचा जर आपण अशाच पद्धतीनं जर अभ्यास केला 1.5 तास, तर आपली खूप मोठी तयारी होणार आहे. मग हेच तुम्ही प्लॅन जो आहे अर्ध्या तासाचा, किंवा तुम्ही काय करा, 1 तास इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करा आणि 1 तास त्याच्यावरले प्रश्न सोडवा. मग हाच तुम्ही मराठीला थीम वापरा, हीच तुम्ही GKला थीम वापरा, हीच तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेला पण थीम वापरा ना. एक गणिताचा टॉपिक घ्या, उदाहरणार्थ गणिताचा टॉपिक घेतला आपण बॉडमॉस, आणि त्या दिवशी काय करा, बॉडमॉस या टॉपिकचे प्रश्न सॉल्व करा. 1 तास बॉडमॉसचा बेसिक अभ्यास आहे, त्याचे रूल्स वगैरे तिथं तुम्हाला 15-20 मिनिटात रूल्स अभ्यासायचे आणि नंतर 1-1.5 तास बॉडमॉसचे क्वेश्चन सोडवायचे. अशा पद्धतीनं जर अभ्यास केला तर मला वाटतं ते मला ते इझी जाणार आहे. हे झालं इंग्रजीच्या संदर्भानं. त्यानंतर आता मराठीच्या 25 प्रश्नांची तयारी आपण कशी करू शकतो. मराठी पण 2 पारंपरिक पद्धतीने आपल्याला मराठी 2 टप्प्यामध्ये डिवायडेशन करता येईल. व्याकरण म्हणजे बेसिक व्याकरण मराठीचं आणि शब्दसंग्रह. मग व्याकरणामध्ये ते काही मराठी भाषेच्या इतिहासापासनं तर मग वर्णमाला, संधीवर जोर असतो बघा. त्याच्यानंतर क्रियापद, काळ, विभक्ती, प्रयोग, अलंकार, त्यानंतर विरामचिन्हे, शुद्धलेखन, जे हायलाइट्स आहेत IBPS जे काही बघा. IBPS मराठी व्याकरण इझी विचारतं, म्हणून मराठी व्याकरणाचा तुम्हाला जास्त ताण घेण्याची गरज नाही. म्हणजे जसं या अगोदरच्या एक्झाम व्हायच्या तशा पद्धतीचं IBPS मराठी व्याकरण विचारत नाहीत. खूपच बेसिक, म्हणजे आख्यात, विख्यात किंवा अजून जे काही डिटेलमध्ये विचारलं जातं, वाक्य रूपांतरण एकदम इझी विचारलं जातं. हवं तर तुम्ही मागच्या विद्यार्थ्यांना भेटा, ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक अभियोग्यता परीक्षा दिली, ज्या विद्यार्थ्यांनी पुणे क्लर्कची एक्झाम दिली, जे विद्यार्थी बँकिंग, आता बँकिंगला मराठी आहे नसेल, त्यामुळं त्या इंग्रजीच्या संदर्भानं तुम्ही बँकिंगच्या स्टुडंटसोबत संपर्क करा किंवा त्यांच्यासोबत डिस्कस करा, जेणेकरून आपला फायदा होणार आहे. बघा, आपल्यापुढं आता समोर IBPS उभी आहे, त्यामुळं आपल्याला ते फेस करावं लागणारच आहे, त्यामुळं त्या विद्यार्थ्यांकडून माहिती घ्या, जे काही प्रॉपर नॉलेज देतात,
समजा असे जे काही यूट्यूब चॅनल्स त्यांच्याकडून मी माहिती घ्या. टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाची मार्गदर्शन करत असतात विविध, ते सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊ शकता. ठीक आहे. परंतु शब्द व्याकरणावर जास्तीत जास्त आपल्याला जोर द्यावा लागणार आहे, शब्द व्याकरणावर. कारण समानार्थी फिक्स विचारतात, विरुद्धार्थी, अनेकार्थी, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द, त्याच्यानंतर समूहदर्शक, ध्वनीदर्शक, पिल्लूदर्शक, घरदर्शक, म्हणी खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक एक्झामला म्हणी विचारले आहेत. वाक्यप्रचार खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे बघा, जसं मी तुम्हाला सांगू शकत नाही की क्रियापद येईल की नाही, परंतु वाक्प्रचार येतोच, म्हण येतेच. म्हणून मराठीच्या शब्दसंग्रहावर जास्त भर देणं आपण गरजेचं आहे. शब्दसिद्धीवर सुद्धा आपण भर देणं गरजेचं आहे, कारण शब्दसिद्धी बहुतांश वेळा विचारलेली आहे. IBPSला आवडता अजून एक टॉपिक आहे मराठीमधला उतार्यावरील प्रश्न. याची सुद्धा आपल्याला तयारी करावी लागणार आहे. उतार्यावरील प्रश्न तुमचे 5 मार्क घेऊन जाणार आहेत, लक्षात घ्या. 5 मार्क आणि इझी विचारतात, अवघड विचारत नाहीत. ठीक आहे. ज्या पद्धतीनं इंग्रजी विचारते IBPS, त्याच पद्धतीनं मराठीसुद्धा विचारते. हे पण एक अनुभव आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा. जसं की मराठीचे प्रश्न काय विचारतील, याच्यातलं अचूक वाक्य कोणतं आहे, आणि त्याच्यामध्ये काय असतं, कुठंतरी मिसमॅच एखादं वाक्य दिलेलं असतं. म्हणजे ते तुम्ही वाचलं कीच कळतं की अरे खूप सोपा क्वेश्चन आहे. किंवा इंग्रजीप्रमाणेच रिअरेंज, जसं की वाक्यांचा क्रम लावायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय ते, माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली नाही तर आली पाहिजेत असे नाही, याचा विचार करता आला पाहिजे, तरी ती पूर्ण कशी होतील. मग याला रिअरेंज करून काय, कोणता क्रम योग्य तो तुम्हाला ओळखायचा असतो. म्हणजे बघा, आपण जे पारंपरिक प्रश्न विचारते तर त्याच्याबद्दल बोलत नाही. जे वेगळ्या टॉपिकचे प्रश्न विचारते प्रॉपर IBPS, त्याबद्दलच आपण जास्तीत जास्त चर्चा करत आहोत. त्यामुळं समानार्थी, विरुद्धार्थी हे कॉमन आहे, हे तुम्ही कुठूनही करू शकता. त्यानंतर योग्य क्रम लावा, वाक्य योग्य क्रम लावा. या पद्धतीनंच एखादाच तुम्हाला हे पण विचारू शकतात. म्हणजे मी आता जसं बोललो, तुम्हाला पॅराग्राफसुद्धा विचारू शकतात, मराठीमध्ये विचारू शकतात, इंग्रजीमध्ये विचारू शकतात. आता आपला तिसरा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, तो आहे बुद्धिमापन चाचणी. आता परत विद्यार्थी कमेंट करतात की सर इथं तर फक्त बुद्धिमापन चाचणी दिली आहे, मग तुम्ही अंकगणिताचं कशाला सांगितलं. पुण्याच्या वेळेस तसं झालं. पुणे लिपिकाच्या वेळेस पण IBPSनंच पेपर घेतला. पुणे लिपिकमध्ये फक्त बौद्धिक चाचणी लिहिलं होतं आणि परत गणिताचे प्रश्नही विचारले. ठीक आहे. त्यामुळं गणिताच्या बेसिक एवढे जे टॉपिक आहेत गणिताचे, एवढे टॉपिक अभ्यासावेच लागतील. कारण बेसिकवर गणित विचारतात. जरी त्यांनी बुद्धिमापन चाचणी असा शब्द दिला असला तरी पण बेसिक जे गणित आहे ते तुम्हाला येणं अपेक्षित आहे. आता बुद्धिमापन चाचणीमध्ये प्रॉपर ABCD मालिका, मग सगळ्या प्रकारे अंकमालिका, सगळ्या प्रकारची अंकमालिका विचारू शकतात तुम्हाला. मग क्रमवार विचारू शकतात, किंवा सांकेतिक विचारू शकतात, किंवा अजून वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला विचारू शकतात. म्हणून वर्णमाला आणि अंकमाला जेवढे टाईप आहेत वर्णमाला अंकमालेचे, ते आपण करून जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सांकेतिक क्रमबद्धता. आता हे सांकेतिक क्रमबद्धता, संभाव्यता ठीक आहे, परंतु सांकेतिक क्रमबद्धता काय आहे. तुम्हाला काय केलेलं असतं, त्यांनी असं स्टार दिलेला असतो, त्यानंतर एखादी संख्या दिलेली असते, उदाहरणार्थ 9, नंतर हॅश दिलेलं असतं, नंतर स्टर्लिंग दिलेलं असतं, नंतर अजून चिन्ह किंवा अजून वर्ण दिलेला असतो यस, नंतर टी, नंतर परत 0 दिलेलं आहे, परत स्टार, परत असं काहीतरी दिलेलं असतं. आणि मग तुम्हाला 5 मार्काला विचारलेलं असतं की डावीकडून 5वा कोण आहे, उजवीकडून 3रा कोण आहे, उजवीकडून 2रा कोण आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. त्याला म्हणू आपण सांकेतिक क्रमबद्धता. म्हणजे हे ABCD मध्ये पण येतं आणि अंकामध्ये सुद्धा सांकेतिक क्रमबद्धता येते. त्यानंतर रांगेतील स्थान, बैठक व्यवस्था आणि पझल. IBPSचा सर्वात आवडता टॉपिक आहे हा, रांगेतील स्थान, बैठक व्यवस्था आणि पझल. कधी कधी तुम्हाला हे 5 मार्कला विचारल्या जाऊ शकतात. बैठक व्यवस्था. आता बैठक व्यवस्था म्हणजे काय, 4 मित्र, 6 मित्र, 8 मित्र वर्तुळाकृती लाईनिंगमध्ये बसलेले आहेत. त्यानंतर हा झाला एक टॉपिक की 8 मित्र, 5 मित्र, 6 मित्र वर्तुळाकृती
किंवा चौरस आकृती टेबलाभोवती किंवा लाईनिंगमध्ये बसलेले, म्हणजे 5 मार्काचा प्रश्न आहे असा विचारला जाऊ शकतो तुम्हाला, किंवा विचारलेला आहे या अगोदरच्या एक्झामला. त्याच्यानंतर ते पझल काय आहे, पझल एक चर्चित असतं बघा IBPS म्हणलं की पझल. आता हे बैठक व्यवस्थेचंच काय असतं नेक्स्ट व्हर्जन म्हणून त्याला समजण्यासाठी आपण याच्या पझलच्या डिटेलमध्ये जाणार नाहीत. पझल म्हणजे काय असणार आहे, उदाहरणार्थ काय, एखादी स्कूल आहे, मग त्या स्कूलमध्ये रविवारी शारीरिक शिक्षणाचा तास होतो, सोमवारी इतिहासाचा तास होतो, मंगळवारी विज्ञानाचा त्रास होतो, बुधवारी विज्ञान व गणिताचा तास होत नाही, असं तुम्हाला डिटेलमध्ये 4, 5, 10, 15 ओळीमध्ये माहिती दिलेली असते आणि मग त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे ह्या त्या टाईपचे. किंवा मजले विचारतात, मजले. हां, पझलमधला आवडता आहे मजले. मग ह्या मजले काय असतं, दुसऱ्या मजल्यावर शिक्षक राहतो, तिसऱ्या मजल्यावर इंजिनियर राहतो, चौथ्या मजल्यावर डॉक्टर राहतो, 5व्या मजल्यावर शिक्षक राहत नाही किंवा 5व्या मजल्यावर वकील राहत नाही. आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला तो क्वेश्चन सेट केलेला असतो आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला 3-4 क्वेश्चन्स विचारलेले असतात. ठीक आहे, म्हणजे टाईम कन्झ्युम करणारे क्वेश्चन IBPS विचारतो, हे एक लक्षात ठेवा. ओके, त्याला म्हणायचं पझल. त्यानंतर नेक्स्ट बघा, वयवारी, नातेसंबंध, घड्याळ आणि दिनदर्शिका. हे कॉमन आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणत्याही एक्झामला हे विचारतात, त्याच्यामुळे याचा आपल्याला अभ्यास आहेच. हा पारंपरिक परीक्षेलाही विचारायचे, IBPSही विचारतील, त्यामुळे याचा अभ्यास आपल्याला करूनच जायचा आहे. आंतरदिशा फिक्स विचारतात 1 मार्कला. तर्क व अनुमान, हा तर्क आणि अनुमान IBPSचा हा एक आवडता टॉपिक आहे. तर्क व अनुमान तुम्हाला कंपल्सरी 1 ते 2 विचारलेले असतात. ठीक आहे, या अगोदरच्या एक्झामला विचारायचे, ऑफलाईन एक्झामला IBPSही विचारतो, त्यामुळे तर्क व अनुमानची चांगली तयारी करून जा. ठोकळा, फासा, आकृत्यांची संख्या मोजणे IBPS विचारतो आणि आकृत्या सर्व टाईप अभ्यासून जा. आकृती पूर्ण करा, आकृत्यांची मालिका, आकृत्यांचा सहसंबंध, विसंगत आकृती, पाण्यातील आरशातील प्रतिमा, तुलना, पत्ता वेगळा. हां, अलीकडं अभियोग्यता एक्झाममध्ये पत्ता विचारलाय बघा IBPSनं. सारखा पत्ता शोधा आणि वेगळा पत्ता शोधा. आता काय हे ॲड्रेस काय आहे, ॲड्रेस काय आहे, तुम्हाला काय दिलं जातं, 4 पर्यायामध्ये ॲड्रेस दिला जातो. 4 पर्यायामध्ये ॲड्रेस दिला जातो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नाव आहे राकेश शर्मा, त्याच्यानंतर खाली दिलं असतं गल्लीचं नाव, त्याच्यानंतर खाली दिलं असतो त्याचा घराचा क्रमांक, त्याच्यानंतर खाली दिलं असतं शहराचं नाव आणि खाली दिलेलं असतं राज्य. अशा पद्धतीनं आणि तुम्हाला 4 पर्याय दिले असतात आणि एकाच पर्यायामध्ये ई किंवा ईडी किंवा एन किंवा गहा केलेला असतो. मग 4 पैकी एक चुकीचा ओळखायचा असतो किंवा प्रश्नामध्ये एक पत्ता दिलेला असतो, त्याचा सारखा पत्ता 4 पर्यायामधला निवडायचा असतो. मग सारखा पत्ता किंवा वेगळा पत्ता. आता तुलना काय आहे बघा, तुलना पण तुम्हाला असे चिन्ह दिले असतात बघा, सारखा किंवा याच्यापेक्षा मोठा, पी पेक्षा मोठा एस आहे, एस पेक्षा मोठा डी आहे किंवा सारखे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीची तुलना IBPS विचारू शकतो. IBPS गणिताचा जर संदर्भ घेतला तर IBPS जो बॉडमास विचारू शकतो, जास्तीत जास्त बॉडमासवर भर द्या आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉईंटचा, दशांशाचा सुद्धा बेरीज वजाबाकी तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता असते. IBPS म्हणल्याच्यानंतर घातांक तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर हे त्याचबरोबर लसावी, मसावी, घातांक, सरासरी, काळकामवेग, रेल्वे, शेकडेवारी, नफा तोटा, हे तुम्ही अभ्यास केलेले कोणत्या बी एक्झामच्या तयारीसाठी ऑफलाईनच्या, त्याच्यामुळे हे तुमचं क्लिअर आहे. फक्त जी चर्चा करत होती आपण, तुलना, त्याच्यानंतर सारखा पत्ता, वेगळा पत्ता, पझल, बैठक व्यवस्था, रांगेतील स्थान, संभाव्यता, सांकेतिक क्रमबद्धता, तर्क व अनुमान, ह्या टाईपचं जे क्वेश्चन आहेत ते IBPS जास्तीत जास्त विचारते. आता जीके पारंपरिक आहे बघा, जीकेचा जास्त काही वेगळ्या अँगलनं अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्ही जे 10वीला अभ्यासलं, ठीक आहे, म्हणजे वर्ग 5वी ते 10वी पर्यंत, ओके, वर्ग 5वी ते 10वी पर्यंत जी इतिहासाची पुस्तकं आहेत, भूगोलाची पुस्तकं आहेत, विज्ञानाची पुस्तकं आहेत, अर्थ राज्याची पुस्तकं आहेत, त्या लेवलचं जरी आपलं जीके ओके असेल तरीही आपल्याला बऱ्यापैकी जीकेमध्ये मार्क्स पडतात. जीकेचा एक प्लस पॉईंट असा आहे की जीकेमुळं आपल्याला बघा, जीकेचे 25 प्रश्न आपण 14 ते 15 प्रश्नात सोडू शकतो. बघा, आता जीकेचा एक प्रश्न आला, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत, याच्यामध्ये आपल्याला काही तार्किकता वापरायची गरज नाही, माहीत असलं तर क्लिक करता नाही तर तुम्ही असंही काही करू शकत नाहीत. त्याच्यामुळं जीकेचे जी काही टाईम आहे, जीकेचा जे काही 15 मिनटं टाईम उरणार आहे तो तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेला वापरायचा असतो. ही स्ट्रॅटेजी असते एक्झामची.
आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे जी केचे 25 प्रश्न येत आहेत ही तुम्हाला एक प्रकारची संधीच आहे, संधीच असणार आहे, कारण तिथं तुम्ही टाईम मॅनेजमेंटसाठी चांगल्या पद्धतीनं सराव करू शकता आणि खूप कमी वेळामध्ये तुम्ही जी केचे प्रश्न सोडवू शकता. तरी पण एकदा नजर मारूया की काय काय जी केमध्ये विचारतात. इतिहास, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक बेसिक करायचं, बेसिक करा बघा. ठीक आहे. समजा प्राचीन जरी इतिहास असला तर सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य, वेदांचे प्रकार किती आहेत, ठीक आहे. उपनिषद म्हणजे काय, सर्वात प्राचीन उपनिषद किती, उपनिषदांची संख्या किती, या टाईपचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भूगोलामध्ये महाराष्ट्र, भारत आणि जग, जगामध्ये बी मोठा खंड, लहान खंड, सर्वात मोठा बेट, पांढऱ्या हत्तीचा देश, हे बेसिक आपल्याला करून जाणं गरजेचं आहे. नागरिक शास्त्रामध्ये ग्राम प्रशासन करा, जिल्हा परिषद काय आहे, पंचायत समिती काय आहे. त्यानंतर घटनेचा प्राथमिक अभ्यास करून जा, म्हणजे जसं की एखादं कलम आणि आपल्याला एकदम हायलाइट्स, म्हणजे हक्काच्या संदर्भाने एखादं कलम आहे, कर्तव्याच्या संदर्भाने एखादं कलम आहे किंवा एखादं चर्चित कलम आहे, ते आपण करून जाणं गरजेचं आहे. अर्थशास्त्राची बेसिक माहिती, बँकिंगच्या संदर्भानं पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली, काय सुरू झाली, कोण पंतप्रधान होते, असे एकदम हायलाइट्स तुम्हाला विचारू शकतात. सर्वात मोठी खाजगी बँक किंवा RBIची स्थापना किंवा बँकेच्या एखाद्या ऑफिस कोणत्या शहरामध्ये आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारू शकतात. सामान्य विज्ञान, आरोग्यशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, बेसिक माहिती विज्ञानाची करून जा. त्यानंतर चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक. चालू घडामोडी बी अतिशय चर्चित आणि हायलाइट्स आपल्याला चालू घडामोडी करायच्या आहेत. अजून काय काय माहिती वाचून जाऊ शकतो बघा आपण. क्रीडा, संगणक सॉफ्टवेअर, हार्डवेअर, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, मेमरी, लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म, अशा पद्धतीनं. पुरस्कार, पर्यावरणाच्या संदर्भानं माहिती, राजकारण, सरकारी योजना, गव्हर्नमेंटच्या विविध. सोशल मीडिया, फेसबुकचे जनक कोण आहे, ट्विटरचे जनक कोण आहे, नवीन कोणती वेबसाईट आली का, सरकारने एखादं पोर्टल सुरू केलं का, नवीन ॲप्स कोणतं आहे, कोणत्या विभागाचं, या संदर्भानं आपल्याला करायचं आहे. कोरोना विषाणू थोडा बघून जा, कारण त्यानं खूप आपल्याला परेशान केलं, त्यामुळे तो आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा परेशान करू शकतो. म्हणून कोरोनाची लस पहिल्या देशानं कोणती काढली, भारताची लस कोणती आहे, तिथपासून ते कोणत्या देशात आला वगैरे वगैरे वगैरे, या संदर्भानं बेसिक माहिती आपण करून जाणं गरजेचं आहे. आता एवढी डिटेलमध्ये चर्चा केल्याच्या नंतर आता आपल्यापुढे तो जो प्रश्न उरतो की सर पुस्तकं कोणती वाचायची आहेत. तर बघा, मार्केटमध्ये नवीन प्रश्न प्रकाराची जी पुस्तके आहेत ती आता हळूहळू येतील, पण जे बेसिक पुस्तकं आहेत ते तर आपल्याला वाचणं गरजेचंच आहे. जसं मराठी व्याकरण म्हणलं की मोरा वाळंबे सर किंवा बाळासाहेब शिंदे सर यापैकी एक बुक यूज करा. मराठी शब्दसंग्रह जर स्पेशल करायचं आहे तर के सागरचा आहे किंवा मोरा वाळंबे सरांनी पण आता स्पेशल शब्दसंग्रह आणलेला आहे. बाळासाहेब शिंदे सरांच्याही बुकमध्ये दर्जेदार वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत आणि या अगोदरच्या एक्झाम झालेल्या त्यांनी खूप संग्रह करून ठेवला आहे, म्हणून शिंदे सरांचं बुक पण खूप दर्जेदार आहे मराठीचं. त्यानंतर गणिताचं बुक जे तुमच्याकडं आहे ना, महाले सर, राहणे सर, वसे सर, तिथून बेसिक करून घ्या. बुद्धिमत्ता अंकलगी सर, बुद्धिमत्तेचं बुक जे अलीकडचे बुक आहे, जसं अभिनव प्रकाशनचं आहे, ज्ञानदीप प्रकाशनचं किंवा ढवळे सरांचं बुक आहे, त्याच्यामध्ये बी तुम्हाला पझल्स पाहायला मिळतील, बैठक व्यवस्था, तर्क व अनुमान, त्याच्यामध्ये पण तुम्हाला दर्जेदार पाहायला मिळणार आहे. इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे सर, MJ शेख सर, पॉल अँड सुरी यापैकी एक असलं तरी कवर होईल. मात्र त्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला त्याचा सराव करायचा आहे, ते आपण बघूया कुठून आणायचे काय आहेत. ठीक आहे, त्या संदर्भानं जर आपल्याला एखादी सराव पेपर जर घेण्यात आली, आपण एखादे 5 किंवा 10 पेपर जर आपण घेऊ शकलो तर मला वाटतं निश्चित तुमचा त्याचा फायदा होईल. परंतु आता आपल्याकडे स्टडी मटेरियल कसं मिळेल त्या संदर्भानं आम्ही तुम्हाला अपडेट्स देत राहू. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपलं जे ओएसिस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल आहे हे सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून विविध एक्झामच्या संदर्भानं किंवा वरिष्ठ लिपिकाच्या संदर्भानं ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ बनवू त्यावेळेस तुम्हाला त्याची जे काही नोटिफिकेशन आहे ते मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी बाब आहे की चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानसाठी एखादं बुक आहे का. तर जे काही तुम्ही इतर सरळ सेवेची तयारी करतात, समजा तुम्हाला जनरल नॉलेजचं एखादं बुक आहे, लुसेंटचं घेऊ शकता, पण हिंदी आहे, इंग्रजी आहे. परंतु नवनीतचं आहे विद्याभारती सूरज शेख सरांचं तुम्ही बुक घेऊ शकता. करंटसाठी देवा जाधवर सर, राजेश भराटे सरांचं बुक यूज करू शकता. आता अजून महत्त्वाची बाब कोणती आहे की आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, ओएसिस स्टडी पॉईंट. एकतर स्पेलिंग टाका टेलिग्राममध्ये ओएसिस स्टडी पॉईंट, तुम्हाला सर्च होऊन जाईल. अतिशय
दर्जेदार प्रश्न तिथे टाकलेले असतात। महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट माहितीचं आम्ही तिथे तुम्हाला टाकत असतो, पोल क्वेश्चन टाकत असतो, महत्त्वाच्या एक्झामच्या संदर्भाने अपडेट टाकत असतो, करंट टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामचा त्याचा फायदा होईल। तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअपसोबत कनेक्ट राहू शकता। 8805 21 72 21 या नंबरवर। मात्र तुम्ही हाय करू नका, फक्त तुमचं नाव लिहा, तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा आणि ज्या कोणत्या परीक्षेची तयारी करते त्या परीक्षेचं नाव लिहा, जसं की वरिष्ठ लिपिक, जेणेकरून आम्हाला ते सोपं जाईल सेव्ह करायला आणि आम्ही तुम्हाला त्याच परीक्षेच्या संदर्भानं माहिती पाठवूया। ठीक आहे, त्यामुळं हे जे चॅनल आहे आपलं टेलिग्राम चॅनलही आणि यूट्यूब चॅनलही ते जॉईन करा। अजून जी काही माहिती आहे एक्झामच्या संदर्भानं किंवा अजून येणाऱ्या एक्झामच्या संदर्भानं आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहू यूट्यूबच्या मार्फत, टेलिग्रामच्या मार्फत। म्हणून आमचं टेलिग्रामही जॉईन करा, यूट्यूबही सबस्क्राईब करा। धन्यवाद।